इथे. हा मग कुठे? सॉरी. अरे मधू. माझ्या आईला ऍडमिट केलंय. तुझ्या पण आईला? आणखी कोणाच्या आईला? अरे तुझ्याच ना. तिच्या वेडेपणाचा फायदा घेतो एक साला थकेला त्याला तर मी ना असं फोडणार ना असं डोक्यात गेलाय ना माझ्या. तुझी आई पण वेडी आहे? आणखी कोणाची आई वेडी आहे? हॅलो, आपण एकमेकांना ओळखतो का? तेच मला कळना आपली ओळख कुठली. पण तू माझ्यावर एवढं प्रेम करते मला कधी बोलली नाही तू. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज ठीक आहे. मला पहिले एवढं सांग, मला आठवना की आपण नक्की कुठं भेटलो होतो. गणपतीच्या लग्नात बाबा एवढा प्यायला होता ना. बाबा मधू. जरा त्यांच्यामुळे आई आणि पप्पांमध्ये राणा झाला आणि आईला आता ना आता भेटू दे साला. पाठवतेस त्याला आईच्या गावात. आईच्या गावात? आईच्या गावात. मधू सांग ना आपण कुठे भेटलो होतो. आपण चिज्जी झाली सगळेच एक एक धन्यवाद भेटलेत ना. आपण अरे आपण शाळेमध्ये नाही का बेंचवर बसायचो एकत्र सिनेमा नाही बघ चाललेला. आणि काय काय करायचं एकत्र. अजून बरंच काही करायचंय आपल्याला एकत्र. पण मला खरंच आठवत. पुढे चालला तिकीट काढायला. कसलं तिकीट? आईच्या गावाची. काय प्रॉब्लेम आहे? काय 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 प्रॉब्लेम आहे? वेडायस का? वेडायस का? अरे हॅलो हॅलो मधू 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 मधू. अरे अरे मधू अरे मधू मधू. अरे काय प्रॉब्लेम काय? मधू एवढ्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करायचो. आईला मला आठवतच नाही. केल्या असतील एवढ्या गोष्टी एकत्र. पण तू माझ्यावर एवढे प्रेम करते. तुझ्यामुळे मला नोकरी पण मिळाली. माझ्या आईचं स्वप्न पूर्ण झालं. तुला सांगतो मधू, माझं एवढं टेन्शन होतं ना माझ्या आईला. माझं कसं होणार, माझं काय होणार. मधू 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 ऐक ऐक मधू 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 ऐक. अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ऐक अगं त्या मुलीला मी ओळखत पण नाही. माझ्या मागेच लागली आहे ती. आई शपथ. तू अगं पण तू इथे कशी? बाबा ऍडमिट आहेत. तुझे बाबा? हो, त्या वेड्या माणसाने मारलं माझ्या बाबांना आणि तो म्हणत होता की माझ्या बाबांचा त्या वेड्याबाईशी संबंध आहेत म्हणून. नाही 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 नाही, तुझ्या बाबांचे संबंध नाहीयेत. अगं तुझ्या आईचे दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध आहेत. मी माझ्या डोळ्याने पाहिले. ही औषध आणायची आहेत. मी घेऊन येतो. तू हो पुढे. आलोच मी. आई कसं? डॉक्टर अरे ये किसका है? मैं किसको लेके आए? ए भाई कोई गाड़ी रोको. अरे किसका है मेरे को बोलो. साहेब तुम्ही मला फोन करून इथं पोहोचायला सांगितलं आणि तुम्ही माझ्या आधीच इथे पोहोचलात. अहो एवढ्या कमी वेळात एवढी भयानक अवस्था कोणी केली तुमची? मला फक्त त्याचं नाव सांगा. नाही सांगा मला सांगा अवस्था तुमची. नर्स सिस्टर सिस्टर बघा काय सिस्टर. शांत शांत प्लीज तुम्ही आधी बाहेर व्हा. बाहेर व्हा आधी बाहेर व्हा. आधी बाहेर व्हा. शांत शांत मी इंजेक्शन देते तुम्हाला. हां ओय आई 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 तू. हा मी. अहो मधू मला भेटली पण कुठे गेली ते कळत नाही. आणि हे कोणाचे ते पण कळत नाही. तू काय सांगितलंस माझ्या मुलीला? माझा लफडा आहे म्हणून? मी कधी सांगितलं? मला बेडरूम मध्ये पाहिलीस? कोणा पाहिलंस? बाबा बाबा तुम्ही हे काय करताय? तुम्ही झोपा ना, आराम करा. अगं निघायला हवं इथून. निघायला हवं? तो आलाय. तो कोण? तो वेडा इथे आलाय. सायको वेडा. अरे मधू. अगं मधूला सांगायला हवं इथे येऊ नको. त्याच्या जीवाला धोका आहे. अहो पण मधू ऑलरेडी इथे आलाय. अरे अगोदर नाही सांगताय तुला मला. आई नमस्कार. वेडा वेडा वेडा. आई तुम्ही काळजी करू नका. मी आहे वेडा. एक काम कर, तू ताबडतोब त्याला घेऊन आपल्या घरी जा. आणि तुम्ही? मी त्याच्या घरी जातो. त्याच्या आईला भेटतो आणि उद्याच्या उद्या तुमच्या दोघांचं लग्न लावून टाकतो. माझं जावई तुम्हालाच भेटायला आलो होतो.
इथं सापडलात तुम्ही मला. इथं कधी आलात तुम्ही? कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? तुम्हाला सांगतो मॅडम, पण मला ना एक गोष्ट कळत नाही. त्या माणसाला ना मी त्याला तर नाही सोडणार मी. हॅलो पप्पा. हा अगं काय सांगतेस? अगं मग मार त्याला. सिनेमाची स्टोरी सांगल्यासारखं काय सांगतेस? मार. आईच्या गावात त्याला तर आता मी बघूनच घेते. पप्पा तू फोन ठेव. हो ए कोण आहे? मी तुमची इज्जत वाचवली, तुम्ही मलाच का मारताय? तुला आताच हा गुरुजी चला करा सुरू. हो चला अंतरपाठ धरायला या कोणीतरी. मंजुळा चल ये ग. एकट्या गुरुजी. हा अहो बाई नकोय, पुरुष हवाय अंतरपाठ धरायला. द्या मी धरतो. चला चला अरे लवकर. तू कुठे आहे? तुझं लग्न आहे. तू ये इकडे. इकडे चल. अहो 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 तुम्ही काय उभे राहिलात बघ. मी पुरुषच आहे नाही का? हाऊ फनी. असं धरा. आता सावधान. एक मिनिट. एक मिनिट मला फोन आलाय. वाजला. नाही तरी आलाय. वाजला, वाजला. हॅलो. अरे बापरे काय म्हणताय? बरं बरं नाही ठीक आहे तसंच होईल. हो काय झालं भाऊजी? हे लग्न होणार नाही. काय? कुठल्या तोंडानं सांगू? याच तोंडाने काय ते सांगा आता. सांगताना लाज वाटते. बाबा लाजत लाजत का होईना पण सांगा. डॉनची केस जिंकण्यासाठी नाटक करता करता हा डॉनच्या मुलीच्या प्रेमात पडला. नुसता पडला नाही, पाय घसरला. असं केळीच्या सालीवरून तर कित्येकांचा पाय घसरतो. केळीच्या सालीवरनं नाही, साडीवरनं पाय घसरला. डॉनची मुलगी आता प्रेग्नंट आहे. ह्याच्यापासून आता जर यानं तिच्याशी लग्न न करता हिच्याशी केलं तर डॉन इथे येऊन सगळ्यांना गोळ्या घालेल असं म्हणाला. चला लग्न करताय? ए बोल तू भज्जी का रे? तू लग्न करतो काय? लग्न करतो का? लावू का घोडा आता? ए तू लग्न करतो काय? तू लग्न करते काय? कोण लग्न करताय? तू नाही ना करत लग्न? तू का नाही करत लग्न? तू तर चांगली यंग दिसतेस. एकदम कवळे काकडे दिसते. ही तुझी आई का? नो शी इज माय मॉम. ही मॉम. चला आई कोण पोरगी कोण कळतच नाही. हीच नडते काय? नाही, ही ती. कोण नडते मग? ही ती. ए लग्नाची सुपारी देतोय. जो कोण नडेल त्याची सुपारी पण घेतोय. करेक्ट उचला. काय दोष होता ग माझ्या मुलीचा? काय दोष होता सांग. अगं नाही पण मी तुला बोलूच नकोस काही. त्यांनी मला सजवलं. अगं सजवलं नाही, फसवलं. तेच ते. नशीब लग्नानंतर नाही कळलं हे सगळं. शी असल्या घराशी आम्हाला संबंध जोडायचे नाहीत. असं उत्कृत आहात तुम्ही. पण मग तो मला आपटतो. अगं मग तू पण त्याला आपट. चल कम ऑन लेट्स गो. सुष माझं ऐक. डिस्गस्टिंग. मॉम लिसन. मॉम